आणि मग असं असतं का आमच्यातले दोन पक्ष असं म्हणू शकतात की इथं आमचा निवडून येऊ शकतो, आम्ही म्हणतो आमचा निवडून येऊ शकतो. हे सगळं चाललेलं आहे. यापेक्षा जादा काही प्रश्न नाही. तर प्रकाश आंबेडकर नाही, ते आम्ही बैठका त्यांच्यावर करतोय, चर्चा सुरू आहे. आणि जे सर्वजण जे आहे की जे लोकशाहीवादी आहेत, राज्यघटनेला मानणारे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही, त्या सगळ्यांनी एकत्र यावं हा प्रयत्न आमचा आहेच आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. या परिस्थितीत कायम पाहिलेली आहे. 1980 साली काय परिस्थिती काँग्रेसची, 1999 साली काय परिस्थिती, 2019ला काय परिस्थिती होती. मोठे मोठे सगळे गेल्यानंतर पुन्हा उभारी काँग्रेसनं घेतली, नवे चेहरे त्यामध्ये आले आणि काँग्रेस ताकदवान बनत जाते. सत्यजित तांबे सुद्धा येत आहेत. ही सभा ही प्रचाराची सुरुवात म्हणायची नाही, योगायोग आहे यामध्ये. ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे. जे देशापुढचे प्रश्न आहेत आज, जो लोकशाहीचा प्रश्न आहे, राज्यघटनेत पायदळी तुडवली जाते हे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, महागाई प्रचंड झालेली आहे, अन्याय प्रचंड पद्धतीने गरीब माणसावर होतो आहे, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाईनं, हे अनेक प्रश्न या देशापुढं या 10 वर्षामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत. आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे, अगदी तिच्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला येत आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत, काँग्रेसचे आमची आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण, ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभा सुद्धा करणार आहेत. मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबारपासून होते आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या मी तुमच्या सगळ्यांकडून ऐकून घेतोयच आहे, जे तुम्ही सांगाल ते मी श्रेष्ठींना सांगणार आहे. उमेदवारी आपण जे सुचवताय त्याची नोंद घेतलेली आहे आम्ही. तर सीट वाटप काय महाराष्ट्राच्या सीट वाटप नाही, याच्यामध्ये आमच्या आता काही बैठका या आठवड्यामध्ये होतील. बऱ्याचदा तो झालेला आहे, 4-5 जागांची चर्चा सुरू आहे, ती या आठवड्यामध्ये संपून जाईल. तर प्रकाश आंबेडकर नाराज काय सांगाल राहुल गांधींचा नियोजित दौरा किती तारखेला येणार आणि काय नियोजित दौरा जो आहे ती न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे. नंदुरबार येथे 12 तारखेला 2 वाजता साधारणतः ते पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभास्थानी येणार आहेत. यामध्ये नंदुरबारचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं, इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी, हे तर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा भारतात कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकानं ते सांगतील. कारण स्वतः इंदिराजी, राजीव गांधीजी, त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत. ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे, नंदुरबारची आहे. आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर, त्या कुटुंबावर केलंय, काँग्रेसवर केलंय. आणि म्हणजे ही सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता माननीय की पाडवीजी आहे, शिरीष कुमार जे आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण तयारी त्याची करतायत. त्यांच्यावर करतोय, चर्चा सुरू आहे. आणि जे सर्वजण जे आहे की जे लोकशाहीवादी आहेत, राज्यघटनेला मानणारे आम्ही आहोत, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही, त्या सगळ्यांनी एकत्र यावं हा प्रयत्न आमचा आहेच आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. साधारण हा 4-5 जागेचा जो तिढा राहिला हा किती दिवसात सुटेल असं वाटतं? या आठवड्यामध्ये हा विषय संपून जाईल. सर म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर, म्हणजे महाराष्ट्राच्या त्यानंतर यादी डिक्लेअर करू, मग कामच राहत नाही बाकी. अशोक चव्हाण गेल्याने काही भाग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.